कुठलाच क्षण आणि कुठलाच दिवस आळसात आणि आजारात कधीच जाऊ नये। आळस आणि आजार या अशा दोन गोष्टी आहेत ना मैत्रिणींनो, की एकदा मनात घुसल्या किंवा मग शरीरात घुसल्या ना की त्या लवकर बऱ्या होत नाहीत। आणि हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही मी बोललेलं हे वाक्य आहे ना एकदा कधी ना कधीतरी अनुभवलेलं असेलच। एखादी गोष्ट जर ती कंटाळवाण्याप्रमाणे जर आपण जर केली ना तर आपण ती पुढे ती करतच नाही आणि ती तशीच ठेवून देतो। आणि कधीतरी म्हणाल ना एखाद्या गोष्टीचा आपल्याला असं त्रास, एकदा एखादी व्याधी जर जडली ना, जसं डायबिटीज म्हणा किंवा हायपरटेन्शन म्हणा, असे आजार एकदा लागले ना की मागे लागूनच जातात। तर असो, बोलण्याचं तात्पर्य असंच होतं की आळसाला बाजूला ठेवायचं आणि कामं करायला लक्ष द्यायचं। तर मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज फुलं घेऊन आलेली मार्केटमधनं। आज फुलं खूप महाग होती महाशिवरात्री असल्यामुळे, पण तरी देखील फुलं तुम्ही बघितली असेल की माझा डब्बा पूर्ण खाली झालेला। तुम्हाला फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ दाखवलेला, त्याच्यामध्ये तुम्ही बघितली असेल अजिबात फुलं नव्हती। म्हणून म्हटलं आज फुलं घेऊन येऊया। आणि मी छान काय करते ना, अशी छानपैकी डब्यांमध्ये भरूनच ठेवते। हार आणि फुलं असं दोन्ही घेऊन येते। कधी कधी गजरे घेऊन येते, कधी कधी वेण्या, जे स्वस्त असेल म्हणजे जे माझ्या रेंजमध्ये, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वेगवेगळं घेऊन येते। कधी गजरे आणते, कधी गजरा वेणी असतात त्या आणते, कधीतरी मग वेणी जी असते ना प्रॉपर जी धाग्यामध्ये बांधलेली असते कधीतरी त्या देखील घेते। प्रत्येक वेळेस वेगवेगळे घेते। कधीतरी आपला दुसरा गजरा असतो काणेरीचा फुलांचा किंवा अनंताचा असतो, मोगऱ्याचा, असं सगळे वेगवेगळे गजरे वगैरे सगळं घेऊन येत असते। तर आता सर्वात आधी कुकर लावून घेते, कारण मला बाहेर पण जायचं आहे। तर कुकर लावलेला असला ना की कामं पटकन होऊन जातात आणि आपला बऱ्यापैकी टाईम वाचतो। एक 10 मिनिटात कुकरच्या शिट्या आरामात अशा होऊन जातात आणि आपण पुढचे कामं करायला ना मोकळे असतो। कारण बऱ्याच वेळा ना हे करता करता माझी बाजूची तुमच्याबरोबर बोलण्याची कामं पटकन होत असतात। तर तुम्ही म्हणाल आता फायनली साडी पण नेसून आलीस पटकन, तर असं नाहीये। थोडी खाली गेलेली, म्हणजे एक आता वुमन्स डे येतोय तर त्याच्या निमित्त एक छोटासा कार्यक्रम आहे। तर त्यानिमित्ताने म्हणून मला खाली जायचं होतं, तर तिथे जाऊन आली मी आणि घरातली कामं थोडीशी केली। कुकर वगैरे तर लावून झालेला आपला, त्याच्यामुळे काही जास्तची नंतर जेवणाची गडबड होणार नव्हती। फक्त थोडंसं अजून मला काम करायचंय, पण ते मी म्हटलं तुमच्याबरोबर बोलते आणि नंतर मग पुढच्या कामांना सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी प्राजक्ता एक मनापासून स्वागत करते। तर आय होप तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील। तुमच्या अशा कमेंट मार्फत तुमचं जे प्रेम आहे ते व्यक्त करताय तुम्ही, मला खूप बरं वाटतं आणि मला अजून एक एनर्जी मिळते की मी छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन। पण आजचा जो ब्लॉग म्हणजे जो आज म्हणजे अपलोड झालाय, बुधवारी जो अपलोड झालाय, तर त्या ब्लॉग मध्ये एक कमेंट अशी होती की किचनचं सारखं सारखं असं का दाखवते, म्हणजे कंटाळा आला आता ते बघून, काहीतरी वेगळं दाखव। तर माझं असं आहे की मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये मी सांगत असते की तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल किंवा तुमच्याकडे काही सजेशन्स असतील मला नक्की सांगा, कारण तुम्हाला जे आवडतं ना तेच मला दाखवण्याचा प्रयत्न असतो। कारण कसं असतं बघा, आपण बायका घरातल्या असो, घरात काम करणाऱ्या गृहिणी असो किंवा ऑफिसला जाऊ किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या बायका असतो, सगळ्यांना किचन मध्ये काम करणं हे खूप मॅन्डेटरी आहे। म्हणजे कुठेही झालं तरी, आता मी सुरुवातीला म्हणाल ना तर आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये ना डॉक्टर्स वगैरे यायचे, तर आम्हाला असं वाटायचं की अरे डॉक्टर्सना बरं आहे ना, फक्त एवढंच फिरायचं, बाकी काही घरात सगळी कामाला बायका वगैरे असतात त्याच्यामुळे त्यांचं सगळं होऊन जातं। पण तसं अजिबात नसतं। जेव्हा जेव्हा डॉक्टर्स बरोबर यूज टू होत गेलो किंवा ज्या आपल्या फिमेल डॉक्टर्स आहेत, ज्या त्यांचं घर आणि त्यांचं प्रोफेशन हे चांगल्या पद्धतीने मॅनेज करत असतात, पण त्याच्यामध्ये पण त्या देखील कधीतरी हे म्हणतात की अरे आज मला घरी जेवण बनवायचंय किंवा आज मला सासऱ्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचंय किंवा आज मुलासाठी हे जेवण बनवायचं, आज मुलाचा अभ्यास करायचा। सगळ्यांना सगळी तीच कामं असतात, असं नाहीये की कोणाला काही वेगळी कामं आहे। तर जशी बाकीच्या गोष्टीच्या काही त्याच्यामधनं काही जण सांगत असतात, तशीच मी माझ्या किचनच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करत असते। आणि असं नाहीये, आपल्या चॅनलवर जर तुम्ही बघाल ना तर मी किचनच्या व्यतिरिक्त पण बरेचसे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये माझं थोडंफार स्किन केअर आहे किंवा मी काही मेकअप वगैरे जे करते थोडंफार बेसिक असं, हे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। त्याच्यानंतर व्लॉग्स आहे, ट्रॅव्हल व्लॉग्स आहे, जिथे जिथे मी कुठे बाहेर गेली असेल तर तिकडचं पण शूट करून मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। असं नाहीये की मी फक्त तेच दाखवते।
पण कसं असतं ना, शेड्यूलच एवढा बिझी असतो, कारण ऑफिस आणि घर, मग याच्यामधनं तुम्ही काय दाखवणार? ऑफिसमधनं तर शूट नाही करू शकत, तर मी घरातलं शूट करत असते आणि घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातनं प्रत्येक व्लॉग मधनं तुमच्यापर्यंत काहीतरी नवीनच पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि असाच तो प्रयत्न मी पुढे करत राहणार आहे. तर मैत्रिणींनो, आपला हा व्लॉग येईल शुक्रवारी. तर शुक्रवारी महिला दिन आहे आणि तर त्या महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या चॅनेलवर 2 वर्षापूर्वी मी जेव्हा सोलापूरला गेलेली तो दिवस मला अजूनही आठवतो. खूप छान माझी सगळ्यांबरोबर मैत्री झालेली आणि खूप छान असं आम्ही सेलिब्रेशन केलेलं वुमन्स डेचं. तो ब्लॉग मी कम्युनिटी पोस्टवर पण शेअर केला आणि आपल्या चॅनेलवर पण आहे. तुम्ही बघितला नसेल तर तिथून तू बघा आणि नक्की कसा वाटला मला तुमच्या कमेंट मार्फत नक्की सांगा तुम्ही कमेंट करायला. म्हणजे माझं ते देखील एक रूप तुम्हाला बघायला मिळेल की तुम्हाला वेगळं असं काही पाहिजे असेल ना तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. तर तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तर महिला दिनानिमित्त ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते ना की तुम्ही घरात जरी असाल ना तरी स्वतःचा काहीतरी तो तुम्ही बिझनेस चालू करा. माझं असं स्वतःचं मत आहे. तुम्ही भले तो छोटात छोटा काही जरी असो, पण स्वतःच्या कष्टाचे जे 4 पैसे असतात ना ते तुम्हाला नेहमी खूप उपयोगाचे ठरणारे असतात आणि त्याचा स्वतःला एक खूप अभिमान असतो, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असतो की अरे मी देखील माझ्या हिमतीवर किंवा माझ्या स्वतःच्या कष्टाचे काहीतरी 4 पैसे कमवले. तर तुम्ही काहीतरी तुम्हाला जो जमेल ना, किंवा कधी कधी कसं असतं घरची परिस्थिती अशी असते की आपल्याला त्या गोष्टीमध्ये उतरावं लागतं, पण कधी परिस्थिती जरी व्यवस्थित जरी असेल तरी पण स्वतःचे छंद, स्वतःची आवड, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ना आपल्याला ती गोष्ट करावी लागते किंवा आपण ती करावी असं माझं म्हणणं आहे. तर या गोष्टीत मी माझं म्हणेन, जसं मी माझा छंद जोपासतेच आहे, असं नाहीये की मी जॉब करते, म्हणजे जॉब करून पण मी व्यवस्थित पैसे कमवते, पण जेव्हा मी तो जॉब करते आणि तेव्हा जी मला सॅलरी येते ना त्याच्यातून मिळणारा आनंद त्याच्यापेक्षा जो मी माझ्या प्रोडक्ट्स मधनं, म्हणजे जे मी माझं प्रोडक्ट्स बनवते, जे काही केक्स आहेत, कुकीज आहेत, चॉकलेट्स, आणि ते जेव्हा सेल करते आणि त्याच्यातनं मला जो प्रॉफिट मिळतो ना त्याचा आनंद खूप वेगळा असतो, कारण तो माझा स्वतःचा असतो. त्याच्यात मला कोणी रोकटोक केलेली नसते, माझ्या डोक्यावर कोण बसलेलं नसतं. तर आपल्या मनानुसार, आपल्या मनमर्जी आपण आपलं स्वतःचं क्रिएटिव्हिटी वापरून काहीतरी छान असं करत असतो आणि अशातनं आपण स्वतःला कुठेतरी एक प्रूफ करत असतो. तर त्या सगळ्या गोष्टीसाठी माझं असं म्हणणं असेल ना की तुम्ही एक छोटासा तरी बिझनेस घरच्या घरी चालू करा. जर तुम्ही कुकिंगचं वगैरे काही करत असाल तर त्याच्यामध्ये तर स्कोप भरपूर आहे, पण जर तुम्ही कुकिंगचं करत असाल किंवा कुठलाही बिझनेस चालू कराल ना तर माझं एक वैयक्तिक मत आहे जिथे मी तुम्हाला सजेशन देऊ शकते. माझा फ्लॉवर पॉट पडला. ऍक्च्युली काय झालंय, त्याचा आहे ना खालचा जो देठ एक दांडा आहे ना तो तुटला ऍक्च्युली. तर मी कितीतरी दिवस ना त्याला एका साइडनेच यूज करते. तर आता बघू, मी दादर मार्केटमधनच घेतलेला हा वास. तर आता तिथेच बघू, त्याच्याकडे घेऊन जाईन आणि त्याला विचारेन की एखादा काही आहे, म्हणजे असेल तर तो त्याच्यामध्येच खाली मला लावून देईल. तर मी तुम्हाला सांगत होती की जर तुमचा छोटासा बिझनेस कुठलाही असो ना तर त्याच्यामध्ये ना तुम्ही तुमचं एक जे आपल्याला गव्हर्नमेंट काही स्कीम, लघु उद्योग जे करतात त्यांच्यासाठी ज्या काही स्कीम राबवतं त्याचा फायदा होण्यासाठी आहे ना तुम्ही एक MSMEचं उद्यमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. हार्डली 300-400 रुपये त्याची फी असते. 2 वर्षाचं असतं ते उद्यम आधार. दर 2 वर्षांनी पहिल्या 2 वर्षात ते आपल्याला 2 वर्षांनी रिन्यू करायला येतं, नंतर इयरली आपल्याला रिन्यू करायचं असतं. तर ते तुम्ही काढून घ्या, कारण ते खूप फायद्याचं आहे. म्हणजे लघु उद्योगासाठी, म्हणजे आता आपला बिझनेस जरी कमी असेल किंवा आता त्यातनं तेवढा प्रॉफिट नसेल, पण अजून 4 वर्षांनी तुम्हाला असं वाटेल की आपल्याला आपला बिझनेस डेव्हलप करण्याची गरज आहे, तर तुम्ही जो उद्यम आधार हे जर काढून ठेवलं ना तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. म्हणजे ज्या काही लघु उद्योगसाठी जे जसं म्हणतात की लोन म्हणा किंवा त्यांच्या काही स्कीम येतात गव्हर्नमेंट तर्फे, ज्या लघु उद्योग जे चालवणाऱ्यांसाठी ज्या काही स्कीम आहेत त्याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फूडचं वगैरे करत असाल तर फूड लायसन्स काढून घ्या, त्याने पण फरक पडत असतो. GST नंबर घ्या. जर तुमचा थोडासा बिझनेस मोठा असेल तर तुम्ही GST नंबर घ्या. पहिल्या वर्षी मला काही माहिती नव्हतं, त्याच्यामुळे पहिल्या वर्षी मी घरगुती बेसिसवर केलं. पण जेव्हा मी कॉर्पोरेट लेवलला अप्रोच करायला लागले किंवा चांगल्या ठिकाणी जेव्हा आपण अप्रोच करायला जातो, जसं का माझं फूड प्रोडक्ट्स आहे, तर मला त्याची क्वालिटी दाखवण्यासाठी बाकीच्या पण गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. जसं आपण एखाद्या फर्म मध्ये जेव्हा कामाला जातो तेव्हा आपल्याला
फक्त तुम्ही कॉमर्स स्टुडंट आहात, ग्रॅज्युएट आहात म्हणून नाही घेत, तर त्याच्याबरोबर त्याचं काही ऍडिशनल क्वालिफिकेशन आहे ते पण त्याच्याबरोबर बघितले जातात. ते हे पण तसंच आहे. तुम्ही फक्त लघुउद्योग करत, म्हणजे मी ते फक्त करत होती, पण त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची काय क्वालिटीचा प्रूफ काय, तर ते माझ्याकडे नव्हते. मग दुसऱ्या वर्षात मला कळलं की आपण फूड लायसन्स काढला पाहिजे. तर फूड लायसन्स ते पण 2 वर्षाचंच असतं, 2 वर्षाने रिन्यू करायला येतं. मला 200 रुपये लागलेले, 200 का 250 रुपये मी भरून फूड लायसन्स काढून घेतलं. त्याच्यानंतर उद्यम आधार पण काढून घेतलं, त्याला पण जास्त खर्च नाहीये. आणि जेव्हा तुम्ही कॉर्पोरेटला किंवा मोठ्या कंपनीमध्ये किंवा मोठी ऑर्डर्स तुम्हाला जेव्हा घ्यायची असेल तेव्हा या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. तर आणि एक छोटंसं आपल्याकडे बिलबुक, ते नंतरची गोष्ट आहे. म्हणजे छोटासा आपलं एक लेटर हेड आपण तयार करून ठेवलं, तर कोणाला द्यायचं असेल आपल्याला बिल वगैरे तर त्या पर्पजसाठी आहे. मी देखील सगळं हळूहळू स्टेप बाय स्टेप केलं. तर मला असं वाटतं तुम्ही जर छोट्या स्केलवर कुठे करत असाल ना, घरच्या घरी कुठलाही बिझनेस, जर टेअरिंगचा करत असाल किंवा तुम्ही काही घरात जेवण वगैरे बनवत असाल, काही क्राफ्टचं काहीतरी बनवत असाल, तर मला असं वाटतं तुम्ही तुमचा एक उद्यम आधार काढून घ्या, ज्याच्यामध्ये लिमिटेड, म्हणजे तिथे ऑप्शन खूप सारे असतात. वेबसाईटवर गेलं तर आपल्याला लगेच 2 दिवसात उद्यम आधार मिळतं. पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन होऊन जातं ऑनलाईनला आणि ते अपडेट व्हायला, म्हणजे व्हेरिफिकेशन व्हायला वेळ जातं डॉक्युमेंट्स, आणि मग 2 दिवसात आपल्याला ते ऑनलाईनच मिळतं. आपण प्रिंटआउट काढून घरी ठेवू शकतो. माझ्याकडे कदाचित असेल आता, पण ऍक्च्युली कसं ना, फाईलमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतंय ना आता इथे जवळपास नसेल, तरी पण मी बघते. कारण ना आता माझं रिन्यू करायला येईल ऑक्टोबरमध्ये, आय थिंक मला रिन्यू करायला येईल. तर असेल तर मी तुम्हाला दाखवते, पण मी वरती नाही ठेवलंय. फूड लायसन्स एक मला लागणार होतं, तर ते मी वरती काढून ठेवलंय. आणि उद्योग मी तुम्हाला दाखवेन याच्या पुढे एखाद्या ब्लॉग मध्ये. असं काहीच असतं. हे फूड लायसन्स आहे, असं 4 पेजचं आहे. हे रजिस्ट्रेशनचं आय कार्डचं आपलं मग असं येतं शेवटी. तर भले त्याच्यात 200-300 रुपये असो, ते काही जास्त पैसे लागत नाहीत, पण आपल्याला आपली जर ग्रोथ करायची असेल ना, तर या सगळ्या गोष्टी पण करायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटने तुम्ही म्हणाल ना, बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्यासाठी करून ठेवल्यात, पण आपल्याला त्याचं कधीच काही नॉलेजच नसतं. कारण मागून ना तुम्ही बाहेरच्या देशातली लोक किंवा बाहेरच्या कंट्रीतल्या लोकांना सगळं माहिती असतं आपल्या देशामध्ये काय काय कुठले कुठले स्कीम्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर मला ही जी गोष्ट कळली माझ्या ज्या काही बिझनेस बद्दलची, ती मी आज तुमच्याबरोबर शेअर केली. म्हटलं या निमित्ताने तुमच्याबरोबर शेअर करू. तर तुम्हाला या गोष्टीचं अजून काही डीप नॉलेज हवं असेल तर माझ्याकडे नाही, पण तुम्ही वेबसाईटवर जाल तर तुम्हाला तिथून सगळ्या माहिती मिळेल. आणि त्याचं गाईड काय पाहिजे असेल तर मी ते नक्की तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मधनं करेन. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, तर मी त्याच्याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर घेऊन येईल शेअर करण्यासाठी. तर आता जास्त बडबड नाही करायची, कारण आता मला चेंज पण करायचंय. आणि कशी दिसते मी, आज बऱ्याच दिवसांनी साडी नेसली. फक्त आठवड्यातून एकदाच माझं साडी नेसणं होतं, गुरुवारचं. गुरुवारी जेव्हा पूजा करते तेव्हाच साडी नेसते, इतर वेळेस साडी नेसत नाही. आणि आज थोडी बडबड खूप जास्त झाली तुमच्यावर. आणि काय झालं, जे मील प्लॅनिंग केलेलं त्याच्यामधले कुरमुरे थोडेसे बाकी होते, तर मी म्हटलं आता हाताबरोबर त्याचे लाडू करून टाकते, म्हणजे ते पण एक काम होऊन जाईल. आणि मला वडी पण करायची. तर वडीची रेसिपी मी ऑलरेडी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर केली, तर वडीची रेसिपी नाही शेअर करत, पण कुरमुऱ्याचे लाडू आहेत ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करेन. कारण कसं झालं, चिक्की आपले लाडू केलेले मकर संक्रांतीसाठी, त्याच्यासाठी चिक्कीचा गुळ आणलेला, तर तो चिक्कीचा गुळ पण बाकी आहे आणि कुरमुरे पण उरले. तर मग म्हटलं दोन्ही संपून जाईल, अननेसेसरी वेस्ट होईल, त्याच्यापेक्षा म्हटलं लाडू करून टाकूया. तर आणि त्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करूया. रेसिपी असं नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण मी आज जे काही करते रुटीन तेच तुमच्याबरोबर शेअर करेन. येणाऱ्या ब्लॉग मधनं तुमच्याबरोबर खूप सारा माझा विचार आहे, अशा छान छान ब्लॉग्स थोडे डोक्यात आहेत. पण पहिला आपण रेसिपी करून घेऊया आणि नंतर मग आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. तर आपण पॅन गरम करत ठेवूया. आता मी इथे ठेवलाच आहे बघा. आणि कुरमुरे जास्त नव्हते उरलेले, थोडेसेच उरलेले, म्हणजे एक पॅकेट आणलेलं मोठं त्यातले एवढेच उरले. तर म्हटलं की आता करून टाकते. तर आणि त्याच्यासाठी गुळ घेतलाय, अंदाजानेच घेतलाय, चिक्कीचा गुळ एवढाच होता, तर मी पूर्ण घालून ठेवलाय, जास्त झाला तरी चालेल. थोडंसं पाणी घेतलंय आपला पाकासाठी आणि स्पॅच्युला घेतलाय. तर गुळ वितळवून घेऊया आपण. गुळ घेतला आणि थोडंसं एक किंचितसं पाणी ओतून घेते मी आणि आता गुळ वितळवून घेते. चिक्कीचा गुळ असल्यामुळे पटकन होतो आणि चिक्कीचा गुळ काय पाक जास्त करायची गरज नसते, पटकन होतो. गुळ वितळलाय. आता ना मी थोडीशी वेलची पावडर टाकते. वेलची पावडरची ऍक्च्युली गरज नाहीये, पण मला माझ्या प्रत्येक पदार्थामध्ये काहीतरी वेगळी चव मी नेहमी ऍडिशनल करण्याचा प्रयत्न करत असते.
तर म्हणूनच टाकली वेलची पावडर आणि ऑलमोस्ट आता झालाय पाक आपला तयार. आता आपण याच्यामध्ये कुरमुरे ओतून घेऊया. तुम्हाला समजत नसेल ते जसं आपण लाडू करताना याच्यामध्ये जसं पाण्यामध्ये आपण ओतून घेतो ना एक ड्रॉप टाकून, तसं करून बघायचं. थोडंसं असं चिकट असं झाला तर आता हे बघा हे एकत्र असं होतंय, बस झालं. जास्त काही गरज नाहीये चिक्की म्हणजे आपला चुरमुऱ्यांचेच लाडू करायचे, त्याच्यामुळे काही जास्त अशी गरज नाही. पण एकत्र असं होतोय म्हणजे हा बऱ्यापैकी आपला झालेला आहे पाक. आणि गॅस ऑफ करूया आणि सगळं मिक्स करून घेऊया आपण. आणि पॅन मधनं आता उतरवून घेते मी. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं लागतात फक्त मिक्स व्हायला आणि वळायला देखील इझी असतात. खायला मधल्या वेळेच्या भुकेसाठी ना हे परफेक्ट असे आहेत लाडू. मी पण गोड फार कमी खाते, मला आवडतं गोड खायला पण मिस्टरांना नाही आवडत, त्याच्यामुळे गोडचे पदार्थ कमी गोड अशा पद्धतीनेच केले जातात. थोडंसं हाताला पाणी लावते आणि जेवढ्या साईजचे पाहिजेत तेवढे पटापट वळून घेऊया. हे काय वळायची पण गरज नसते, फक्त असं हे एकत्र करून ठेवायचं म्हणजे आपल्याला हे लाडू कुठे सुटत नाही. झाले. कितीसा वेळ लागतो, फक्त आपण करायचा आळस करतो म्हणूनच, पण खूप इझी आहेत आणि पटकन असे होतात. कुरमुरे बघून मला खूप कमी वाटत होते, मी बोलली किती लाडू होतील नाही किती नाही, पण बघा ना भरपूर झाले लाडू. तर एका पॅकेटचे आपण जर पूर्ण केले तर किती होतील. हे माझ्यामध्ये पाव पॅकेटच होतं, म्हणजे जवळपास पाऊण हिस्सा मी चिवडा केलेला आणि पाव पॅकेटच राहिलेलं. ते पण कढईत बसत नव्हता सगळा चिवडा, म्हणून मग मी हे ठेवून दिलेले. म्हटलं याचे आपण लाडूच करूया आता मस्तपैकी. तर इथे आपले छान असे लाडू तयार झालेले आहेत आणि आता अजून बाकीचे पण काम आहेत, पण हे एकदा झालं की म्हटलं होऊन जाईल. कारण मग काय होतं ना, आणून सगळं घरात ठेवणार आणि मग ते आपण वापरणार नाही, यूज नाही करणार, सगळं वेस्ट होतं. म्हणून म्हटलं हे करून टाकूया आणि खाल्लं जातं मेन म्हणजे. आणि पटकन असं होणारा हा नाश्ता आहे आपला संध्याकाळच्या वेळेसाठी. चला आता जास्तची बडबड न करता आपला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. मला म्हटलेलं मला चेंज करायचंय, पण मी कंटाळा केला चेंज करायला. आणि आता पण मला असं वाटतंय की आता भाजी घालायची फोडणीला, आपण फक्त डाळ भाताचं कुकर लावलेलं, पण म्हटलं ब्लॉगचा एंड करूया. आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर केलेला तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या आपल्या ब्लॉग मधनं मी माझं डेलीचं जे रुटीन म्हणजे सकाळपासनं दुपार म्हणजे जे ऑफिसला जाण्यापर्यंत म्हणजे सकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंतचं माझं रुटीन, नंतर मग ऑफिस मधलं आणि त्याच्यानंतरचं असं एक डेली ब्लॉग बनवण्याचे प्रयत्न मी नक्की करेन आणि तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला ते बघायला आवडतील की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुम्हाला अजून काही व्हिडिओ बघायला आवडत असेल ते देखील मला कमेंट करून सांगा. किंवा तुम्हाला काही माझ्या मेडिकल फील्ड रिलेटेड काही जे व्हिडिओ त्याच्याबद्दल काही नॉलेज हवं असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगा. त्याबद्दलचे पण मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आजचा ब्लॉग असाच होता. ज्या काही मनातल्या थोड्याशा गोष्टी होत्या आज परत तुमच्याबरोबर शेअर केल्या. आय होप तुम्हाला आवडत असतील. तर असेच ब्लॉग बघत राहा, छान छान अशा कमेंट करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. तर लवकरच भेटू माझ्यासारख्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.